हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू ऑल. मी प्रतीक कुमार स्वागत करतो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एओनायसच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती. IAS तुकाराम मुंढे हे नाव आपल्या सर्वांना परिचित आहे. एक कर्तव्यदक्ष अधिकारी. त्यांच्या कारकिर्दीमधील 25वी बदली ही अन्न व औषध प्रशासन विभागात त्यांची झालेली आहे. त्यानंतर त्यांनी जो कामाचा धडाका लावलेला आहे त्यामधून अनेक प्रकरणं आपल्याला बाहेर येताना दिसत आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे काय तर महाराष्ट्रातील जी अन्न भेसळ त्या ठिकाणी सुरू होती त्यावर जी कार्यवाही सुरू झालेली आहे त्या अनुषंगाने अनेक प्रकरणं बाहेर आलेली आहे. मग हा आरोग्याशी चालणारा जो खेळ आहे तो कुठेतरी थांबवण्यामध्ये किंवा त्याला व्यवस्थित करण्यासाठी असे कर्तव्यदक्ष अधिकारी असणं हे खूप महत्वाचं असतं. नेमकं हे प्रकरण काय आहे आणि कशा पद्धतीने अन्न भेसळ केली जाते या सर्व प्रकरणाची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत आणि हे प्रकरण समजून घेणार आहोत. एफडीएची धडक कारवाई सुरू झालेली आहे, आपण हे बघणार आहोत. पण तत्पूर्वी तुम्ही जर राज्यसभेसाठी तयारी करत असाल तर उत्तर लेखन 0 to Hero हे पुस्तक तुम्हाला आता माहिती आहे मार्केटमध्ये अवेलेबल आहे. आन्सर रायटिंग रिलेटेड सर्व गोष्टी मी आज मेन्शन केलेल्या आहे. तुम्ही निश्चितच खरेदी करून घेऊ शकता. बघा न्यूज काय आहे. महाराष्ट्र में मिलावटी सामान पर बड़ी कार्रवाई. आपकी सेहत से खिलवाड़ करने वालों पर एफडीए की सख्त नजर. पदभार स्वीकारताच भेसळखोरांचे धाबे दणाणले आणि महाराष्ट्रातील सर्व विभागामध्ये ही कारवाई सुरू झालेली आहे. आणि सर्वात महत्वाचे 5 शब्द तुम्ही इथे लक्षात ठेवून घ्या. कोणाचीही गय केली जाणार नाही आणि त्या पद्धतीनेच ते काम करताना सुद्धा दिसत आहे. हे बघा इतक्या मोठ्या प्रमाणात गुटखा वगैरे पकडलेला आहे. अजून बघा दौंडमध्ये गुळात साखरेची भेसळ आढळली आणि राज्यभरात तब्बल 97 लाखांचे वेगवेगळे पदार्थ जप्त झालेले आहेत. हे बघा असे प्रोडक्ट सुद्धा पतंजली सुद्धा त्यामध्ये आलेला आहे. बाबा रामदेव हे तुम्हाला माहिती आहे योगा करो, योगा काय म्हणतात, योगा करो आणि निरोगी राहा. पण मग इतके सगळे प्रोडक्ट आणि त्यामध्ये सुद्धा भेसळयुक्त जर गोष्टी आढळून येत असेल सो निश्चितच आपल्या आरोग्यासाठी किती धोकादायक आहे आणि या अनुषंगाने आपण कशी काळजी घ्यायला पाहिजे हे सुद्धा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतात. आता ही बातमी का चर्चेत आलेली आहे? काय ही भेसळ पहिल्यांदा होते काय? तर असं नाही. भेसळ सुरुवातीपासूनच होत आलेली असेल आणि बऱ्याच जणांना हे माहिती आहे. पण जोपर्यंत एखादा अधिकारी येऊन त्यावर काम करत नाही तोपर्यंत ही प्रकरणे चर्चेत येत नसतात. म्हणूनच ही चर्चेत का आलेला आहे तर या पद्धतीचा अधिकारी त्या ठिकाणी नियुक्त झालेला आहे. तर बघा मे 2026 मध्ये एफडीए आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांची नियुक्ती झालेली आहे. नियुक्तीनंतर त्यांनी राज्यव्यापी विशेष मोहीम चालवलेली आहे आणि धडक कार्यवाही सुरू करण्यात आलेली होती. ज्यामुळे अनेक प्रकरणं जे मी तुम्हाला आता सांगितलेले आहेत त्या पद्धतीचे भेसळयुक्त प्रकरणं आणि त्यावर कार्यवाही त्यांनी सुरू केलेली आहे. त्यामुळे या बातम्या पुन्हा एकदा चर्चेत आलेल्या आहेत. भेसळयुक्त अन्न, गुटखा, तंबाखू आणि अस्वच्छ अन्न उद्योगांवर कारवाई करण्यात आलेली आहे आणि म्हणून या प्रकरणाला काय मिळालेला आहे? आता वाव मिळालेला आहे आणि लोक सुद्धा या प्रकरणाची चर्चा करताना दिसून येत आहे. म्हणजे बघा आता उन्हाळ्याचा जो सीझन आहे, आंबे सर्वांनाच आवडतात पण त्यामध्ये सुद्धा जे आंबे पिकवले जातात ते सुद्धा भेसळयुक्त पद्धतीने किंवा रासायनिक पद्धतीने पिकवल्या जातात हे सुद्धा आपल्या सर्वांना माहिती आहे. मग आता एफडीए म्हणजे काय तर फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन, ज्याला आपण अन्न व औषध प्रशासन विभाग म्हणतो. आतापर्यंत तो आपल्याला माहित नसेल किंवा माहित असेल पण इतक्या म्हणजे मोठ्या पद्धतीने तो माहित नसेल. पण अशा पद्धतीचे जर अधिकारी आले तर निश्चितच आपल्याला त्या विभागाबद्दल माहिती होते आणि त्यांचं काम काय असतं, हे प्रशासन नेमकं काय काम करत असतं हे सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचतं. बघा महाराष्ट्रात हे एक सरकारी नियामक विभाग आहे जो अन्न पदार्थ, औषधे, सौंदर्य प्रसाधने तसेच वैद्यकीय उपकरणे इत्यादींची गुणवत्ता, सुरक्षितता आणि कायद्याचे पालन यावर देखरेख ठेवणारा हा विभाग आहे. मग या एफडीएचे प्रमुख कार्य काय आहे तर अन्न पदार्थांमध्ये भेसळ रोखणे, येते लक्षात. त्यानंतर औषधांची गुणवत्ता तपासणे, नमुने घेऊन प्रयोगशाळेत त्याची चाचणी करणे. बघा तुम्हाला जपानचं जर उदाहरण माहित असेल, बरेचसे व्हिडिओ सुद्धा व्हायरल होतात, तर तिथे जे पॅकेट्सवर दिलेलं असतं तोच प्रोडक्ट तुम्हाला आतमध्ये सापडतो. भारतामध्ये आपल्याला तसं दिसून येत नाही. बाहेर काहीतरी वेगळं असतं आणि आतमध्ये काहीतरी वेगळंच दिसून येतं. आणि त्यामध्ये सुद्धा भेसळ जर कुठे किती प्रमाणात झालेली आहे, काय झालेली आहे, कशी झालेली आहे याचा सुद्धा सुगावा आपल्याला नसतो. पण काही बाहेर देशामध्ये किंवा काही देशांमध्ये एकदम व्यवस्थित पद्धतीनं काय म्हणतात त्याची काळजी घेतली जातात. पण आपल्या भारतामध्ये घेतली जात नाही आणि म्हणून मग अशा प्रकारचे जे विभाग आहे यांना काही कार्य देण्यात आलेली असतात. ठीक आहे. पुढे बघा नियमभंग करणाऱ्यांवर कार्यवाही करणे, परवाने, लायसन्स देणे व नूतनीकरण करणे. मग आता जर एखाद्या म्हणजे बरेचसे समजा
फॉर एक्झाम्पल पतंजली पकडा, त्यामध्ये जर भेसळयुक्त पदार्थ किंवा भेसळ त्यांच्या प्रोडक्ट्समध्ये करण्यात येत असेल, सो त्यांचे परवाने मग रद्द होईल का, त्यावर कारवाई करणारे अधिकारी तेवढे सक्षम असतील का. सो या सर्व गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतील. त्यानंतर काय, ग्राहकांच्या तक्रारीचे निवारण करणे, असे सगळे प्रमुख कामं हे FDA जो विभाग आहे तो पाहत असतो. मग या आधीचे अधिकारी अशा पद्धतीने कार्यवाही करत होते की नाही, हा सुद्धा प्रश्न मग त्या ठिकाणी उपस्थित होतो. किंवा करत होते तर किती मोठ्या प्रमाणात करत होते आणि किती प्रकरणे असे बाहेर आलेले आहे, हा सुद्धा प्रश्न आपल्याला पडतो. बघा, अवघे 4-5 दिवस झालेले असतील त्यांना नियुक्त होऊन त्या विभागामध्ये, आणि मग त्यांनी जो जी कारवाईचा धडाका सुरू केलेला आहे त्यामध्ये कुठे कुठे कारवाई झाली आणि काय काय जप्त झाले, तर बघा, राज्यातील सर्व 6 प्रशासकीय विभागामध्ये एकाच वेळी कारवाई करण्यात आली. मग तुमचा कोकण विभाग असू दे, पुणे विभाग, नाशिक विभाग, अमरावती, औरंगाबाद, म्हणजे संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर विभाग असू दे. सो यामधून काय काय जप्त झालेलं आहे, तर भेसळयुक्त दूध, ज्यामध्ये बघा दुधामध्ये युरिया सुद्धा मिसळवला जातो, इथे लक्षामध्ये, आणि अजून वेगवेगळे रासायनिक जे पदार्थ आहेत ते मिसळवल्या जातात, तुमचं दूध खराब झालं नाही पाहिजे म्हणून. हायड्रोजन पॅरॉक्साईड वगैरे यामध्ये दुधामध्ये मिसळवण्यात येतं आणि आपल्याला त्याची माहिती सुद्धा नसते. आणि जे मोठे मोठे शहर आहे, मुंबई सारखे शहर असेल, पुण्यासारखे शहर असेल, बघा गावाखेड्यात तरी सुद्धा आपल्याला शुद्ध दूध त्या ठिकाणी मिळतं, पण अशा मोठ्या मोठ्या सिटीमध्ये कुणाला वेळही नसतो आणि मग आपल्या शरीरात किती भेसळयुक्त पदार्थ जातात हे सुद्धा आपल्याला माहिती नसतं. त्यानंतर कृत्रिमरित्या पिकवलेले आंबे, सो जसं मी तुम्हाला बोललेलं आहे की वरून जे त्याचं कव्हर दिसतं एकदम पिवळं पिवळं दिसतं आणि आतमधून जर आपण खाल्लं तर तो एकदम बेचव आपल्याला त्या ठिकाणी लागतो. सो असे अनेक काय झालेले आहे त्या ठिकाणी हे जे प्रोडक्ट्स आहेत ते जप्त करण्यात आलेले आहे. गुटखा व सुगंधित तंबाखू, असुरक्षित खाद्यपदार्थ, म्हणजे हायजीन त्या ठिकाणी प्रॉपर मेंटेन केल्या गेलेलं नव्हतं. चुकीचे पॅकेजिंग केलेली उत्पादने, जसं मी तुम्हाला जपानचं एक्झाम्पल सांगितलं, जे पॅकेजिंग मध्ये जे पॅकेटवर तुम्हाला दाखवलेलं राहतं तेच तुम्हाला आतमध्ये त्या पॅकेटच्या मिळतं. मसाले, पॅकेज पाणी, पनीर इत्यादींचे नमुने तपासणीसाठी जप्त करण्यात आलेले आहे आणि मोठ्या प्रमाणावर काय म्हणतात हे जे पदार्थ आहे ते जप्त केलेले आहे आणि त्यावर कारवाई सुरू झालेली आहे. आता प्रमुख कारवाईमध्ये बघा, पुणे जिल्हा, निमगाव, कितकी, इंदापूर इथून रसायनांनी पिकवलेले 800 किलो आंबे जप्त झालेले आहेत. आता बघा, ते आंबे कोणाकडे गेलेले असते, खाणाऱ्या लोकांकडेच गेलेले असते. त्यांच्या शरीरात मग काय झालेलं असतं, फूड पॉइझनिंग झालेलं असेल किंवा अजून काही गोष्टी, तुम्हाला या सर्व गोष्टी माहिती आहे. नागपूरमध्ये 6000 किलोहून अधिक अन्नसाठा जप्त करण्यात आलेला आहे. हळद, तिखट, बघा कुठे कुठे भेसळ नाही, सर्व प्रोडक्ट मध्ये त्या ठिकाणी भेसळ आहे. याचं कारण, याला काय म्हणते, मुख्य मोटिवेशन काय असतं, तर नफा कमावणे, अधिकाधिक नफा कमवून श्रीमंत होणे. राज्यव्यापी मोहीम त्यांनी सुरू केलेली होती. मग त्यामध्ये 53 धाडी, 33 अटक आणि 27 आस्थापने सील करण्यात आलेली आहे. आणि म्हणून अशा पद्धतीचे कर्तव्यदक्ष अधिकारी असणं हे खूप महत्वाचं असतं. बघा, आपल्या आरोग्याशी काय खेळ सुरू आहे. आता हे सर्वात महत्वाचा हा टॉपिक डिस्कस करण्यामागे कारण काय, तर याचे बरेचसे दुष्परिणाम आपल्याला दिसून येतात. काय आहे, तर एक तर फूड पॉइझनिंग, म्हणजे अन्न विषबाधा. म्हणून बघा, आधी किती आंबे खायचे तर तेवढा प्रॉब्लेम आपल्याला दिसून येत नव्हता, गावरानी आंबे राहायचे. पण आता बघा, उन्हाळ्यात थोडे जरी जास्त आंबे खाल्ले तर आपल्याला फूड पॉइझनिंग होतं. भेसळयुक्त अन्नामुळे उलट्या, जुलाब, पोटदुखी, ताप यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यानंतर काय, हे तर शॉर्ट टर्म मध्ये आपल्याला दिसून येतात, पण लॉंग टर्म मध्ये काय, कॅन्सर रिस्क, काही हानिकारक रसायने आणि रंगद्रव्याच्या दीर्घकालीन सेवनामुळे कर्करोगाचा धोका त्या ठिकाणी दिसून येतो. कर्करोगाचे जे प्रमाण आहे, कॅन्सरचे जे प्रमाण आहे ते सुद्धा खूप जास्त वाढलेले आहे. तुम्ही एकदा सरकारी दवाखान्यामध्ये किंवा जे कॅन्सर हॉस्पिटल आहे तिथे एकदा जाऊन बघा, किती सारे पेशंट त्या ठिकाणी तुम्हाला दिसून येतील. यकृत व मूत्रपिंडाचे आजार, भेसळयुक्त पदार्थातील विषारी रसायने, हे जे आपले ऑर्गन असतात, ऑर्गन सिस्टम असतात, त्याला सुद्धा खराब करतात. मुलांच्या आरोग्यावर परिणाम, बघा जे काही पॅकेट मधले जे काही प्रोडक्ट्स राहतात, मुलांची ती जास्त मागणी असते. सो भेसळयुक्त अन्नामुळे मुलांच्या शारीरिक वाढीवर, रोग प्रतिकारक शक्तीवर आणि मेंदूच्या विकासावर सुद्धा परिणाम होतो. बघा, आता शहरामध्ये जर दूध मागवण्यात येत असेल आणि त्यामध्ये जर रासायनिक पदार्थ ऍड करण्यात येत असेल, जसं मी तुम्हाला युरियाचं एक्झाम्पल सांगितलं, कार्बन पॅरॉक्साईड सांगितलं, हायड्रोजन पॅरॉक्साईड जो सांगितलेला होता, ठीक आहे. सो याची सुद्धा मिसळ करण्यात येते आणि साबुदाणाचा जो हे राहतो तो सुद्धा दुधामध्ये मिसळवला जातो आणि अशा पद्धतीचं लहान मुलांना दूध म्हणजे लहान मुलांच्या दूध हे पिण्यात येत असेल, सो निश्चितच त्यांच्या आरोग्यावर परिणाम होणार आहे. ग्राहकांची फसवणूक, निकृष्ट आणि
किंवा बनावट पदार्थ विकून त्यामधून नफा मिळवणे आणि मग याचा सुद्धा इम्पॅक्ट आपल्या शरीरावर होणारा आहे. हे अनेक दुष्परिणाम आपल्याला या माध्यमातून दिसून येतात. आता बघा, मग या आव्हान काय म्हणतात, या प्रकरणांना कमी करण्यासाठी बरीचशी आव्हाने आपल्या समोर आहेत आणि काही त्यावर आपल्याला उपाययोजना सुद्धा सांगता येतील. जशी आता उपाययोजना तुकाराम मुंढे यांनी सुरू केलेली आहे. ठीक आहे. सो आता अजून त्यामध्ये ते अपडेट करणार आहे, काहीतरी ऍप्लिकेशन वगैरे सुद्धा ते लॉन्च करणार आहे, जेणेकरून तक्रारी संबंधित काही गोष्टी असेल किंवा अजून त्याला लोकांपर्यंत कशा पद्धतीने पोहोचवता येईल या सगळ्या गोष्टी दिसून येतील. आता आव्हाने बघा, मोठी अनौपचारिक बाजारपेठ आहे. आता या बाजारपेठमध्ये काय काय विकलं जातं, ते कुठून येतं, हे सर्व मेंटेन करणं, यावर सगळं देखरेख करणं, तेवढा मॅन पॉवर असणं, हे सुद्धा एक प्रमुख आव्हान आहे. नफा मिळवण्यासाठी जी भेसळ केली जाते बघा, जर काही ठिकाणी असं असेल की भेसळ केल्याशिवाय त्यांना नफाच मिळत नसेल, सो मग ते प्रोडक्ट सुद्धा आपल्याला अवेलेबल होतील नाही. सो असे सुद्धा काही आव्हान आहे. त्यानंतर अपुरी जनजागृती, हे सर्वात महत्वाचं आहे, कारण आपण कोणासाठी अकाउंटेबल राहत नाही आणि आपण दुसऱ्याकडून सुद्धा अकाउंटेबिलिटी त्याची तपासून घेत नाही. या सुद्धा प्रॉब्लेम्स आपल्याला दिसून येतात. तपासणीसाठी मर्यादित मनुष्यबळ, बघा आता त्या विभागामध्ये काम करणारे किती लोक असतील, है ना. ऑलरेडी गव्हर्नमेंटची जी भरती आहे तीच आपल्याला एकदम कमी स्वरूपात पाहायला मिळतात. बेरोजगारी, हे सर्व संकट आहे आणि नवीन प्रकारची भेसळ, म्हणजे या आता ज्या सध्या भेसळ सुरू आहेत त्या जरी दुरुस्त केल्या किंवा त्यामध्ये जरी उपाययोजना केल्या तरी नवीन पद्धतीची भेसळ होण्यासाठीचे जे चान्सेस आहेत त्या ठिकाणी उपलब्ध असतात. लोक मार्ग शोधून काढतच असतात. उपाययोजना काय तर नियमित तपासणी करणे. आता बघा, हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही भविष्यात अधिकारी व्हा, सो तुम्हाला सुद्धा या पद्धतीनं काम करावं लागेल. त्यानंतर कठोर दंड, ग्राहक जागरूकता, तंत्रज्ञान आधारित ट्रॅकिंग. आता आपण टेक्नॉलॉजी बेस्ड जास्त गोष्टी वापरतो, सो टेक्नॉलॉजी आपल्याला त्या गोष्टीमध्ये सुद्धा आणावी लागेल. त्या पद्धतीने सुद्धा उपाययोजना करता येईल. फसाई आणि एफडीए यांचा समन्वय असणं हे सुद्धा महत्वाचं आहे. मग एफडीएची भूमिका काय आहे, जसं आपण एफडीएची भूमिका आधीच पाहिलेली होती. अन्न सुरक्षा व मानके यांची अंमलबजावणी करणे, भेसळ विरोधी तपासणी करणे, जी आता तपासणी सुरू आहे, नमुना चाचणी, परवाना व नियमन, जनजागृती आणि तक्रार निवारण. सो या सर्व गोष्टींकडे अजून आपल्याला विशेष लक्ष देणं आवश्यक आहे. ठीक आहे. सो आय होप की हा टॉपिक तुमच्या लक्षात आलेला असेल आणि कशा पद्धतीनं महाराष्ट्रात भेसळयुक्त अन्न पदार्थ आपल्यापर्यंत पोहोचत आहे आणि आपल्या शरीराला ते हानिकारक आहे. सो शेवटी तुम्हाला इतकंच म्हणेल की जर कुठलाही तुम्ही प्रोडक्ट घेत असाल तो सावधान रहे, सतर्क रहे. तुम्हाला यावर काय वाटतं, तुमचं मत काय, व्हॉट डू यू थिंक, मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगायचं आहे. एफडीएचे प्रमुख कार्य कोणते हे तुम्हाला याचं उत्तर मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगायचं आहे ऑप्शन्स बघून. आणि तुम्ही जर राज्यसभेसाठी तयारी करत असाल तर समर्पण नावाची बॅच आम्ही लॉन्च केलेली आहे. 29,999 रुपये इतक्या माफक दरात तुमच्यासाठी अवेलेबल आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच असणार आहे. प्रिलिम्स प्लस मेन्स या बॅचची वैशिष्ट्ये, सर्वात महत्वाचं लाईफ टाइम व्हॅलिडिटी तुमच्यासाठी असणार आहे. जोपर्यंत तुमचं सिलेक्शन आहे तोपर्यंत या बॅचची व्हॅलिडिटी. बेसिक टू ऍडव्हान्स एनसीईआरटी कव्हरेज, पीवायक्यू अनालिसिस, आन्सर रायटिंग प्रॅक्टिस, स्टडी नोट्स, टेस्ट सिरीज प्लस 1-to-1 मेंटरशिप सुद्धा अवेलेबल असणार आहे. तुम्हाला माझा कुपन कोड यूज करायचा आहे प्रतीक सर म्हणून आणि भरघोस डिस्काउंट या बॅचवर मिळवायचा आहे. सोबत मी माझा नंबर तुमच्याशी शेअर करत आहे. तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असतील, तुमचे काही अडचणी असतील, ठीक आहे, तुम्हाला काही सिलेबस हवा असेल, इन्क्वायरी असेल, काही असेल तरी तुम्ही मला निसंकोचपणे कॉन्टॅक्ट करू शकता. एवढ्याचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायला विसरायचं नाही. ऍप स्टोर आणि गुगल प्ले स्टोरला अवेलेबल आहे, ज्यामध्ये हाय एंड नोट्स, एनसीईआरटी आणि स्टेट बुक्स, करंट अफेअर्स, माइंड मॅप्स, सिलेबस आणि क्विज, बऱ्याच गोष्टी. हा QR कोड स्कॅन करा, एओनायसच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. तिथे तुम्हाला सगळ्या अपडेट्स आणि PDF स्वरूपातील नोट्स अवेलेबल होतील. अधिक माहितीसाठी मी तुम्हाला ऑफिशियल नंबर सोबत वेबसाईट देत आहे, तुम्ही त्यावर व्हिजिट करू शकता. आय होप हा टॉपिक तुम्हाला आवडला असेल. पुन्हा भेटूया एका नवीन टॉपिक सोबत लवकरच. थँक्यू.